मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना इकडे मुंबईमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद पेटण्याची शक्यता आहे। गिरगावतल्या विल्सन जिमखान्याचं जैन जिमखाना असं नामांतर करण्यात आलंय। राज्य सरकारनं स्थानिक रहिवाशांचा विरोध डावलून मरीन ड्राईव्ह इथला विल्सन जिमखाना हा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या झोळीत टाकल्याचा आरोप होतोय। या संस्थेनं एक पाऊल पुढे टाकत मैदानाचं जैन जिमखाना असं नामकरण केलंय। जैन संस्थेला मैदान देण्यास आम्ही गिरगावकर संस्था आणि स्थानिक मराठी भाषिकांनी विरोध केलेला, मात्र हा सगळा विरोध डावलून जैन संस्थेला हा जिमखाना दिल्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये मराठी अमराठी भाषिकांमध्ये आता वाद वाढण्याची शक्यता आहे। एक जिमखाना मराठी माणसाचा हातात तो राहू द्या यासाठी गिरगावकरांनी संघर्ष अजूनही संपलेला नाही। तिथे आता कबूतरखाना करावा बाहेर त्यांनी त्या बाहेरच्या मैदानामध्ये, पण सर्व नियम डावलून घाईघाईनं हा जिमखाना जैन संघटनेला देण्यात आला मंगलप्रभात लोढा यांच्या दबावामुळे। आणि याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहे। गिरगावमधला जिमखाना गिरगावकरांना मिळत नाही, लक्षात घ्या। गिरगावमधला जिमखाना गिरगावकर मराठी लोकांना दिला जात नाही, तर त्याचं जैन जिमखाना असं नामकरण करून तो विकत घेतला जातो। ही पैशाची मस्ती आहे।